बालपणी भांडणा घडला केला तो बोला मग ती पाठची बहीण काय म्हणते अगं कोण करील भांडण कोण काढील ग खोडी उद्या नांदाय जाईल न माय बापाची लाडी 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 ज्याप्रमाणे आई वडील गणगोत पाठची बहीण तिला वाटा लावण्यासाठी येतात त्याचप्रमाणे ते बालपणाच्या मैत्रिणी असतात त्या तिला वाट लावण्यासाठी येतात आणि काय म्हणतात अगं अर्थावरती खेळ कसा सोडून चालय अर्ध्यावरती खेळ कसा हा सोडून चालली आणि भातुकलीचा खेळ आपला मोडून चालय पण उद्या नांदाया जाईल न माय बापाची लाडी उद्या नांदाया जाईल न माय बापाची लाडी उद्या नांदाय जाईल न माय बापाची लाडी उद्या नांदाय जाईल न माय बापाची लाडी याप्रमाणे आई वडील गणगोत वाटची बहीण बालपणाच्या मैत्रिणी तिला वाट लावण्यासाठी येतात त्याचप्रमाणे त्या पाठचा भाऊ कसा ठरेल तो पाठचा भाऊ तिला वाट्या लावण्यासाठी येतो आणि माझ्यासारखा कवी लिहितो माझा ज्या वेळेस हळदीचा कार्यक्रम असतो आवर्जून माझा कार्यक्रम असे माझ्याकडे खूप गाणे आहेत लोक पहिले खूप नाचतात आणि मग असे बरेचसे गाणे आहेत एखाद दिवशी नशिबात आलं तर या पिंपळत गावामध्ये एखादा हळदीचा कार्यक्रम जर कधी मिळाला तर तुम्हाला पुरंपरी पाठ ऐकून दाखवेल आणि त्या टायमाला तिचा पाठचा भाऊ तिला वाट लावण्यासाठी येतो अहो एकदा बघा त्या भावाची कशाला बहीण वाट लावताना आणि मग माझ्यासारख्या येड्या कवीला सुद्धा गाण्यामध्ये लिहितो मी काय उघड्या डोळ्यानं पाहून ताई अश्रू घालत अश्रू उघड्या डोळ्यानं पाहून ताई अश्रू झालं जड आणि हा भोळा बाळू बाबू तिचा ग फुंदू 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 भोळा बाळू बाबू तिचा फुंदू 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 हे कोणाचे चोरलेले शब्द नाही हे माझं स्वतः लिहिलेलं गाणं आहे कारण का आज मी माझ्या मनात लिखित सांगतो हे मी का गाणं लिहिलं कारण का मला स्वतःला मुलगी नाही म्हणून मी हे लिहिलं उघड्या डोळ्याला पाहून ताई असून झालं रड आणि हा भोळा बाळू भाऊ त्याचा फुंदू फुंदू रड काय म्हणतो अगं शिमग्याच्या सणाला अगं शिमग्याच्या सणाला तुला आणील ग साडी पण उद्या नांदाया जाईल न माय बापाची लाडी उद्या नांदाया जाईल न माय बापाची लाडी उद्या नांदाय जाईल न माय बापाची लाडी उद्या नांदाय जाईल न माय बापाची लाडी झुंकून येईल निळ्या घुंगराची गाडी 4 वर्षापासून तुम्ही माझा आवाज ऐकला असेल 30 टोन होती आणि आजही 30 टोन आहे झुंकून येईल निळ्या घुंगराची गाडी पण उद्या नांदाया जाईल न माय बापाची लाडी उद्या नांदाया जाईल न माय बापाची लाडी उद्या नांदाय जाईल न माय बापाची लाडी उद्या नांदाय जाईल न माय बापाची लाडी म्हणून फरमाईश म्हणायची काय ऐका अगर रत्न सारखी जतना केली
सारखी हेच आई बाप म्हणतात खूप लाडापोडाला आमची मदत केली. आणि या कवीने दिलंय काय ऐका गीतामध्ये अगरत्न सारखी जतना केली अग चिमणी माझी उडून गेली तिची आई रडते तिची आई रडते पदराला धरून तिची आई रडते पदराला धरून माझी हरण चालली कळप चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली तिचा बाप रडतो मंडपा धरून तिचा बाप रडतो मंडपा धरून माझ्या हृदयामधलं काळी जाताना सोडून हृदयामधलं काळी जाताना सोडून चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली तिचा भाऊ रडतो गळ्यात पडून भाऊ रे माझा भावा तिचा भाऊ रडतो गळ्यात पडून माझी सोन्याची भाकरी मला चालली सोडून सोन्याची भाकरी मला चालली सोडून चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली कशी रे देवा लग्नाची रीत दावली कशी रे देवा लग्नाची रीत दावली माझ्या पोटची कन्या आज